आपण 14 तारखेला नेरूळ सेक्टर 15 मध्ये आपल्याला एका ठिकाणी गांजाची किंवा अंमली पदार्थाची विक्री होतीये अशी माहिती जेव्हा ANC युनिटला मिळाली तेव्हा आमचे PI संदीप निगळेंची टीम त्या ठिकाणी गेली। जेव्हा त्याच्या टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल 3 आरोपी त्यांना दिसले। त्यातले 2 आरोपी त्यांनी इमिडिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला। त्या 2 आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरूळ पोलीस स्टेशनला 201/2025 या CR खाली गुन्हा दाखल झाला, ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं NDPSचा माल भारतामध्ये मागवला जातो, तो एअरपोर्टला येतो। एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एजंट आहे, त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली। क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली। माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या अंगडियांना यूज केल्या गेलं, कॅश देऊन त्याचं USDT मध्ये कन्व्हर्शन, अशा 2 अंगडियाला अरेस्ट केल्या गेली। जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते, खारघर पोलीस स्टेशनचा अंमलदार आणि नार्कोटिक्स सेलचा एक अंमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या KK सोबत कनेक्ट होते, अशा 2 अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली। असे टोटल 10 आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून